तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या खात्यात जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेत का? तर मित्रांनो, आता जुलैचे पैसे कधी मिळणार याविषयी काही जी न्यूजने आपल्याला काही अपडेट दिली आहे ती चला तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जुलै हप्ता KYC पात्रता आणि लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 15 जुलैपासून जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवली जाते. पण अनेक महिलांना सध्या फक्त 1 महिन्याच्या हप्त्याचा SMS प्राप्त झालेला आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती. पण सध्या फक्त जून महिन्याचेच 1500 रुपये जमा होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीला 2.5 कोटी महिलांना मिळत होता. मात्र पात्रता पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या जवळपास 1.5 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केल्या नाहीत त्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. तसेच KYCतल्या त्रुटींमुळे 60 लाख महिलांना या लाभापासून वगळण्यात आले आहे. पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकीने वगळली गेली आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून अशा प्रकरणांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांनाही किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.